ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. नमस्कार. आज आपण एका खास विषयावर बोलणार आहोत. श्री माताजींचं जे लेखन आहे, ईश्वरी अस्तित्व, एकात्मतेकडे वाटचाल, त्यातला एक महत्वाचा भाग आपण आज उलगडून पाहूया. हो, नक्कीच. यातली मूळ कल्पनाच खूप खोल आहे. ती म्हणजे आपण आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणी, म्हणजे अगदी प्रत्येक क्षणी, ईश्वरी अस्तित्वाची जाणीव कशी ठेवावी आणि त्यातून एकात्मता कशी साधावी. बरोबर. सुरुवात तर या विचाराने होते की आपण सतत, नेहमीच ईश्वराच्या अस्तित्वात आहोत आणि तेच अस्तित्व आपलं जीवन चालवतंय. पण हे फक्त एक, काय म्हणतात त्याला, एक बौद्धिक विचार म्हणून नाही ना. म्हणजे प्रत्यक्ष अनुभवात कसं आणायचं? ईश्वराच्या अस्तित्वात जगणं म्हणजे नेमकं काय? अगदी. इथेच श्रीमाताजी एका फार महत्वाच्या गोष्टीवर येतात. ती म्हणजे समर्पण. समर्पण? हो, पण हे समर्पण म्हणजे फक्त देवाला काहीतरी वाहणं किंवा पूजा करणं एवढंच नाहीये. अच्छा. त्यांच्या म्हणण्यानुसार हे समर्पण आपल्या प्रत्येक कृतीत, प्रत्येक विचारात, प्रत्येक भावनेत दिसायला हवा. म्हणजे अगदी आपल्या साध्या शारीरिक क्रिया असतात ना, जसं खाणं पिणं आहे, चालणं बोलणं आहे, या सगळ्या क्रियांच्या मागे तीच ईश्वरी शक्ती काम करते आहे ही जाणीव सतत ठेवणं, हे खरं समर्पण आहे, असं त्या म्हणतात. बापरे, म्हणजे ही एक सततची जागरूकता झाली म्हणायची. हो. जसं उतार्यात ते जेवणाचं उदाहरण आहे ते आठवलं. हो, बरोबर. की जेवताना मी जेवतोय असं नाही, तर ईश्वरच माझ्या शरीरातून अन्न घेतोय असा अनुभव घ्यायचा प्रयत्न. अगदी अगदी तेच. हे उदाहरण दिसायला साधं आहे पण खूप महत्वाचं आहे. कारण ते दाखवतं की अगदी सामान्य रोजच्या क्रियासुद्धा कशा एका उच्च जाणीवेशी जोडल्या जाऊ शकतात. आणि जेव्हा आपण असं करतो तेव्हा श्रीमाताजींच्या मते आपण विभिन्नतेमध्ये जगण्याऐवजी एकात्मतेमध्ये जगायला लागतो. हे दोन शब्द, विभिन्नता आणि एकात्मता, हे जरा आपल्या चर्चेपुरते स्पष्ट कराल का? म्हणजे नेमका अर्थ काय घ्यायचा इथे? हो, नक्कीच. विभिन्नता म्हणजे ढोबळ मानाने जगातल्या प्रत्येक गोष्टीला वेगळं समजणं. म्हणजे मी वेगळा, तुम्ही वेगळे, ह्या वस्तू वेगळ्या, ईश्वर कुठेतरी वेगळा, अशी एक विभागणी. अच्छा, तुकड्या तुकड्यांमध्ये बघणं. बरोबर. आणि एकात्मता म्हणजे याच्या अगदी उलट. हा जो भेद आहे, ही जी विभागणी आहे, ती खरी नाहीये हे ओळखणं. सगळं काही, अगदी प्रत्येक कण त्याच एका चैतन्याचा, ईश्वरी शक्तीचा भाग आहे. सगळं एकमेकात गुंतलेलं आहे, एकच आहे. ही खोल जाणीव म्हणजे एकात्मता. ओके. आणि श्रीमाताजी म्हणतात की समर्पणातून आपण या विभिन्नतेचा, म्हणजे वेगळेपणाच्या भ्रमातून बाहेर पडतो आणि त्या मूळ एकात्मतेचा अनुभव घेऊ शकतो. म्हणजे हे समर्पण केवळ एक मानसिक व्यायाम नाहीये, तर त्याचा थेट परिणाम आपल्या अनुभवावर होतो. अगदी अगदी तसंच. जेव्हा आपण आपल्या सगळ्या हालचाली, विचार, भावना, सगळं काही त्या एका ईश्वरी अस्तित्वाला अर्पण करतो, तेव्हा हळूहळू मी करतोय हा जो कर्तेपणाचा भाव असतो तो कमी होतो. आणि मग फक्त आतून शांत वाटतं असं नाही, तर बाहेरचं जग पण वेगळं दिसायला लागतं. कसं? म्हणजे प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक व्यक्तीमध्ये तेच एक चैतन्य दिसायला लागतं. ज्या क्रिया आधी कदाचित कंटाळवाण्या किंवा यांत्रिक वाटत असतील, त्यासुद्धा अधिक अर्थपूर्ण, अधिक सजीव वाटायला लागतात. अच्छा. हा एकात्मतेकडे नेणारा एक प्रत्यक्ष मार्ग आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. हे सगळं ऐकायला खूप छान वाटते, खूप प्रभावी आहे. पण खरं सांगायचं तर हे असं सतत टिकवणं किती कठीण असेल, नाही? आपलं मन तर लगेच भरकटतं. हो, ते आहेच. आणि श्रीमाताजी हे मान्य करतात की हा एक सततचा अभ्यास आहे, साधना आहे. म्हणजे प्रयत्नपूर्वक करावं लागतं. हो, सातत्य लागतं. सुरुवातीला कदाचित जास्त प्रयत्न करावे लागतील, पण सरावाने ती जाणीव अधिक सहज, नैसर्गिक होत जाते. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ही जाणीव काही ठराविक वेळेपुरती किंवा जागेपुरती नाहीये. तुम्ही कोणतंही काम करत असाल, कुठेही असाल, त्या प्रत्येक क्षणी हे आठवण्याचा, ही जाणीव ठेवण्याचा प्रयत्न करू शकता. छोट्या छोट्या गोष्टींमधून. अगदी. छोट्या पावलांनीच हा मोठा बदल होतो, असं त्या म्हणतात. तर मग आपण आजच्या चर्चेचा सार काय काढू शकतो?
थोडक्यात सांगायचं तर श्री माताजींच्या म्हणण्यानुसार आपल्या रोजच्या जगण्यातल्या प्रत्येक कृतीला, प्रत्येक अनुभवाला जर आपण सतत ईश्वरी जाणीवेशी जोडलं, समर्पणाच्या भावनेनं जगलो, तर एकात्मतेची ही भावना अजून किती खोलवर पोहोचेल हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.